एक्सक्यूज मी, एक मिनिट काका. व्यंकट दिग्रसकरांचा वाडा हाच का? हो हाच. अच्छा, मला भेटायचं होतं त्यांना. तुम्ही ओळखता का? हो, त्यांचा माझा चांगला परिचय आहे. मीच व्यंकट दिग्रसकर. नमस्कार. ओ, रामकृष्ण हरी. नमस्कार. मी श्रीकला पाटील, एक शिक्षिका आहे. शिक्षिका? अरे वा, मला शिक्षक लोकांना भेटायला अतिशय आवडतं. कारण शिक्षक म्हणजे विचार जागवणारी आणि समाज घडवणारी माणसं असतात. अहो, एवढी मोठी नाहीये मी, अगदी साधी शिक्षिका आहे. पण सध्या नोकरी सोडली आहे मी. हो का बरं? ऍक्च्युली नाशिक मधली ती कॅनडा इंटरनॅशनल शाळा आहे ना, तिथे मी टीचर म्हणून काम करत होते. पगार चांगला होता, वातावरणही चांगलं होतं. पण ज्या पद्धतीने ते आम्हाला मुलांना शिकवायला सांगायचे ना, ते काही रुचत नव्हतं माझ्या मनाला. पण नोकरी तर रोज जावं लागणार ना. माझ्या बाबांनी मला एकदा प्रश्न विचारला की श्रीकला, तू नोकरी करतेस, पगार कमवतेस, पण आत्मिक समाधान मिळतं का ग तुला? म्हटलं, आत्मिक समाधान म्हणजे बाबा? मग म्हणाले, अगं सुखाची शांत झोप लागते का? दाभाडेंकडून घेतली, क्षमाताईकडून घेतली, शिंदे त्यांनी पण दिली. चला शेळकेवाडीला जायला काही हरकत नाही. आयो मायो इंदू, अगं देणगीच्या नादात शाळेकडे दुर्लक्ष नको व्हायला. आधी शाळेकडे जायला पाहिजे. इंदू, माझा हा खारीचा वाटा. धन्यवाद. ऐका ना ताई, मी तुम्हाला पावती नंतर दिले तर चालेल का? हो हो चालेल ना. जरा घाईते. हा चला, येऊ का? बर, तुझ्या कामामध्ये विठुराया तुला नेहमी मदत करत राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. येते. पिपीप पिपीप. ये म्या. काय हो इंद्रायणी बाई, अहो एवढ्या घाई गडबडीत चाललाय कुठं हा? ऐक ना, माझं एक काम करशील का प्लीज? हो, तुम्ही आदोषेश महाराजांच्या पत्नी आहात. तुमची एक काय 1000 काम करायला तयार आहे मी. सांगा काय करायचं, फक्त प्लीज बीज काय म्हणू नका. सांगा काय करू. बेस्ट. ऐक ना, मला शाळेत जायला जरा उशिरा लागलाय. शेळकेवाडीला जाऊन देणग्या गोळा करशील का प्लीज? बस का, तू सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. दे, करतो. आणि हो, देणगी घेतल्यावर पावती द्यायचं विसरू नको. शिलाताईला पण देशील ना प्लीज? तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. मी सगळं करतो, तू निवांत जा, मी करतो. चल, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे शांत बसा, कल्ला करू नका. मॉनिटर ज्युनियर विंजे सरकार आहेत आपण. त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. जो गोंधळ करेल ना, त्याचं बोर्डावर नाव लिहिलं मी. इंदुताई तर केव्हाच उशीर करत नाही. मग आज अगं माणूस आहे ती, पण मशीन नाही. इंदू मामी 100 काम करते. आज जरासा उशीर काय झाला तर कल्ला करणार का तुम्ही? शांत बसा. पण तोपर्यंत आम्ही काय करायचं? आता ते मी नाही सांगू शकत, पण मी सांगू शकते. तुम्ही कोण? मी टीचर. हॅलो, पण आम्हाला आमची इंदू मामी शिकवते. हो, पण ती अजून आली नाहीये ना. ती येईपर्यंत मी तुमचा तास घेऊच शकते. म्हणजे तुम्हा सगळ्यांची परमिशन असेल तर. मॉनिटर चालेल ना? थँक्यू. अरे वा, बालकवींची कविता. खूप सुंदर कविता आहे ही. आज आपण हीच कविता शिकूयात, चालेल? तुम्हाला माहितीये, ह्या कवितेत ना श्रावणाबद्दल खूप काही गमती जमती आहेत. म्हणजे श्रावणातली हिरवाई, आभाळातले रंग, इंद्रधनुष्याचे रंग आणि अशी खूप काही काही मज्जा आहे. आज आपण ही कविता शिकूयात. हा, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे.
बरं मुलांनो, ही कविता आपण चालीत म्हणूयात का? चालेल? मी काय करते ते फॉलो करा. ओके? श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे. क्षणात फिरूनी ऊन पडे. पुन्हा एकदा म्हणूयात. चला. आता इंदूला कळायला पाहिजे ना, उपाशी राहून काय होणार आहे का? पण सकाळपासून शोधतात, आपले सगळे कार्यकर्ते लागले का? अरे राया तू येणार का? गाडी खाली आलास तर आता. ओ भाचे, टाइमपास करायला वेळ नाही बरं आपल्याकडे. चला बाजूला या, असं या. अशा टायमाला ज्युनियर विंजे सरकारांना वाटत नाटवायचं नसतं. गपचूप बाजूला. नाही सरकणार. ओ छोटे विंजे सरकार, काय झालंय काय तुम्हाला? आनंद. हे बघ राया, आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन या. तिकडे इंदू मामी. हा मला माहिती. राऊटीतली मूर्ती गायब झाल्यापासून इंदू मामीने जेवण पाणी सगळं सोडून दिले. पण आता ती नक्कीच पुन्हा खायला सुरुवात करणार. म्हणजे म्हणजे हे की मला माहिती ती राऊटीतली मूर्ती कुठे आहे ते. कुठे आहे? चल दाखवतो. इकडे. इकडच आहे का मूर्ती? अरे हळू, आपला आवाज जायचं तिकडे. प्लॅन फ्लॉप व्हायचा ना. इकडच आहे. काय झालं? एवढं अर्जंट का बोलवलं? अरे राहुटीतली विठुरायाची मूर्ती इकडे आहे, असा राया म्हणतो. इथे अरे पण हे त्या मोहितरावाचं गोडाऊन आहे ना? आम्ही पण तेच म्हणतो, हे मोहितरावाचं गोडाऊन आहे. हो, आणि इथं त्याची माणसं पण दिसतात. हे सगळं खूप रिस्की आहे हा. किती रिस्की जरी असलं ना, पण आपण मूर्ती तर मिळवणारच. मूर्ती मिळवायला जर आपल्याला डोक्याने काम घ्यावं लागेल, तर मदत लागली तर इथं माझी फंट्या गँग पण आहे. काय रे आपटे, तू परत कशाला आलास? ए फुल तिकीट, तुम्ही चोरलेली मूर्ती बघायला आला येतो आणि आम्ही ती परत न्यायला. आदोक्षाचे महाराज एकटे नाहीयेत, त्यांच्या सोबत ही फंट्या गँग सुद्धा आहे. अरे झेपतील ना रे आपल्याला? माहित नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, एकतर मार खायचा नाहीतर मारायचं. आज ह्यांना दाखवून दे, फंट्या गँग भक्ती नाही सोबत शक्ती पण वापरू शकते. विठुरायासाठी काय पण तुझ्या तर